सांगलीत लोकहित मंचच्या वतीने आज सांगली शामरावनगर परिसरातील महापालिकेच्या डिजिटल शाळा नंबर 11 मध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शाळेची प्रगती ही शाळेच्या बिल्डिंगमध्ये अथवा शाळेच्या सोयी सुविधांमध्ये नसते, तर ती शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असते। ही मुले मोठी झाली, त्यांनी आपला नावलौकिक कमवला तरच शाळा मोठी होते। या शाळेमध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या येणाऱ्या DPDC मध्ये मंजूर करून घेऊन त्याची पूर्तता करू। दरम्यान या शाळेतील मुले ही इथून पुढच्या भविष्य काळात नावलौकिक कमवणार असल्याने या पिढीला शिक्षकांनी चांगल्या रीतीने घडवावे, शिवाय शाळेच्या आवाजामध्ये फुल झाडांसह फळझाडांची लागवड करावी, अशा सूचनाही काकडे यांनी दिलेत। यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे, माजी नगरसेविका स्नेहल सावंत, माजी नगरसेवक नसीमा नाईक, माजी नगरसेवक अभिजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक, त्रिकोणी बाग हास्य परिवाराच्या उज्ज्वला गुळवणी, शिवाजीराव पाटील, रोहित दवंडे, गणेश थोरवे, शाळेचे मुख्याध्यापक गजानन मोरलवार, शिक्षिका अर्चना काटकर, कल्याणी राऊत, सुनीता खांडेकर, कमल आर्गे, सुमन दीक्षित, सिराज पन्हाळकर, मनसूर नाईक, कयूम शेख, जावेद नदाफ आदी मान्यवर आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। नगरपालिका शाळा क्रमांक 11 येथील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, लोकहित मंच सांगली तर्फे या शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे, त्याच्याबद्दल मला 2 दिवसांपूर्वी विशेष साहेब मला म्हणाले की आपल्या या शाळेत जायचं आहे आणि महानगरपालिकेची शाळा म्हटल्यानंतर मी नक्कीच येणार आहे। कारण शेवटी समाजाची प्रगती ही या भिंतींमध्ये नसते, ही या फरशीमध्ये नसते किंवा छतामध्ये नसते। खरी प्रगती ही इथे शिकणाऱ्या मुलांमध्ये असते। या शाळेची मुलं मोठी झाली, त्यांनी नावलौकिक कमवला तरच आपली शाळा खूप मोठी होते आणि हीच मुलं आपल्या शाळेला भविष्य काळात मोठेपणा देणार आहेत। तुमच्या ज्या सुविधा ज्या अपुऱ्या आहेत त्या अपुऱ्या सुविधांबद्दल आपण या DPDC मध्ये खोल्या देण्याचा प्रयत्न करू, कारण तुमच्याकडे सुदैवाने जागा पण आहे, आपण तो प्रयत्न करू। तुमच्या इथं जे शौचालयाच्या टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे तोही मी आयुक्तांशी बोलतो आणि तोही आपण मार्गी लावूया। आता है मी विद्यार्थ्यांना एवढं सांगतो की आयुष्यात तुम्ही आमचा भविष्य काळा, या सांगलीची पुढची 75 वर्ष, 80 वर्ष किंवा पुढची 100 वर्ष ही तुमच्यावर अवलंबून आहे। हा देशाची प्रगती करायची, या जिल्ह्याची प्रगती करायची आणि या जिल्ह्याचं नावलौकिक संपूर्ण विश्वामध्ये जर का आपल्याला पसरायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही कामकाज करणार। आणि हीच भावना ठेवून मला असं वाटतं की सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की ही आमची पुढची पिढी आहे, ती कृपया व्यवस्थितपणे घडवा। मुलांना आयुष्यामध्ये खूप मोठं होण्याच्या वाटा असतात, परंतु लक्षात ठेवा या सगळ्या वाटा या शिक्षणातून जातात। शिक्षणातून आपली बुद्धिमत्ता प्रगल्भ होते आणि ही आपण जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या उत्तराच्या शोधाला आपण सुरुवात करतो आणि प्रश्न विचारून त्याचा उत्तराचा शोध घेणे आणि ते उत्तर कळल्यानंतर त्यानुसार आपण आयुष्यात जगणे फार महत्वाचं आहे। आम्ही सर्वांनी अशा शाळेतून सुरुवात केलेली आहे, त्यामुळे माझ्या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो। आज हा जो कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय उत्तम आहे, मला खूप आनंद झाला, धन्यवाद। आणि तुम्हाला आता मराठी आहे, 7वी पर्यंत शाळा आहे। मला असं वाटतं की 5वीच्या मुलांची स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी सगळ्या मुलांची, परीक्षा आपली साधारणतः फेब्रुवारीमध्ये असेल का नोव्हेंबरमध्ये, यावर्षी फेब्रुवारीमध्ये आहे, तर 5वीच्या मुलांना किमान 1 तासभर तरी आधी बोलून स्कॉलरशिपच्या स्पर्धेची परीक्षा सगळ्या मुलांची तयारी करा। फेब्रुवारीमध्ये म्हणजे आता जून महिना आहे, पुढचे 8 महिने आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये या शाळेची मुलं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील असा नक्की पहा। आणि मुलांना तुम्हाला एवढंच सांगतो, कळेल न कळेल माहित नाही मला, पण लक्षात ठेवा कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की हार नहीं। खूप खूप शुभेच्छा।